एका बाजूला बाळे संघ तर दुसऱ्या बाजूला उसाटणे, दोन्ही दमदार संघ आहेत गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये. विकास पाटील आणि प्रेम पाटील सलामीची जोडी आणि पंकज बोराडे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती आहेत. एका बाजूला चांगल्या गोलंदाजीने मॅच जिंकली होती बाळे संघाने, तर दुसऱ्या बाजूला अगदी या स्पर्धेमधली सर्वाधिक भेदक मार दाखल केला होता उसाटणे टीमने. पहिलाच बॉल डिलिव्हर करत असताना पहिल्याच बॉलला टोलवलंय सीमारेषा बाहेर, चौकाराने खातं खुलं केलंय विकास पाटीलने BRCC उसाटणे टीमचा. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती पंकजच्या गोलंदाजीवर पहिल्याच बॉलवरती चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर दिलंय. बॅटची लिडिंग लागली आहे आणि गुरुनाथ बोराडे यांनी हा झेल पकडत असताना अगदी लगेचच प्रत्युत्तर दिला. विकास पाटीलला माघारी परतवलंय. तर समीर पाटीलला मैदानामध्ये जावं लागतंय. कॅप्टनला मात्र मैदान गाठावं लागले, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर लगेचच प्रत्युत्तर दाखल गोलंदाजी करत असताना पंकज बोराडेने मात्र विकेट मिळवली आहे. आणि या दोन्ही संघांचा आपण विचार केला तर दोन्ही संघाच्या बाजूने आपण गोलंदाजीचा चांगला भरणा पाहिलेला आहे आत्तापर्यंत मॅचमध्ये. कारण एका बाजूला आपण उसाटणे टीमचा विचार केला तर त्याने टीम त्यांच्यासमोर होती आंबे टीमला फक्त 23 धावा काढू दिल्या होत्या 5 षटकांमध्ये. तर दुसऱ्या बाजूला आपण विचार केला तर बाले संघाने सुद्धा तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना श्रीमलंगवाडी संघाला फक्त 50 धावसंख्येवर रोखलं होतं. आणि या दोन्ही चांगल्या गोलंदाजीचा भरणा असलेल्या संघांमध्ये चालू असलेली ही लढत आपण पाहतोय या मैदानावरती. दुसऱ्या फेरीतली दुसरी लढत फक्त फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला समीर पाटीलच्या माध्यमातून. डेंजर झोनकडे होता फलंदाज प्रेम पाटील, मात्र बचावला गेला. आणि या दरम्यान मात्र लेग बायच्या स्वरूपात ही धाव आल्या पंच आपल्याला पाहायला मिळतात. संदीप भाणे सर आडिवडी, त्याचबरोबर नितीन पाटील सर हेदुटणे, ही पंचांची जोडी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. एका धाब्याने सांघिक धावफलक 5 धावसंख्येवरती पाहायला मिळते. उसाटणे टीम सातत्याने या मैदानावरती भरपूर वर्षापासून खेळ करताना दिसते. मात्र यावेळेस मात्र टीम त्यांच्यासमोर आहे श्री गणेश बाळे संघ. आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला गेला, चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही, डायरेक्ट हिटचाही प्रयत्न केला गेला. त्याच दरम्यान पुन्हा एकदा लेगबायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. आधी टिचून गोलंदाजी केली जाते मैदानामध्ये, कारण ज्या प्रकारची गोलंदाजी आत्तापर्यंत या बाळे संघाची आपण पाहिलेली आहे अगदी प्रभावित केलं आहे. पंकज बोराडे असतील, त्याचबरोबर प्रथमेश बोराडे या सर्वांनी मात्र अगदी यंग टॅलेंटने प्रभावित केलेलं आहे. कारण आज मेघनाथ कोहली व्यासपीठावरती आहे. पुढच्या बॉलवरती इथं स्ट्रोक चांगला होता, गुरुनाथ बोराडे यांच्या हातामधून जल स्किड झाला आहे आणि व्यासपीठावरती विशेष सन्मान या ठिकाणी केला जाते. कॅमेरामन कॅमेरा फिरवायचा आहे. ज्यांनी बाळेगाव संघाची भरपूर वर्ष सेवा केली, आज एनजीओर असताना मात्र आज संघामध्ये नाहीत ते, आणि त्यांचा शुभ सन्मान भालचंद्र पाटील साहेबांच्या शुभ हस्ते केला जातं. मोस्ट वेलकम, धन्यवाद मेघनाथ, आपण इथं आलात आणि आमच्या या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. मॅचमध्ये मात्र या ठिकाणी अगदी आपण पाहिलं तर प्रत्येक बॉलवरती बऱ्याच खेळाडूंना हे प्रॉब्लेम्स आता आपल्याला जाणवायला लागलेले आहेत. कुठेतरी पायाचे प्रॉब्लेम, कधी कमरेचा प्रॉब्लेम्स, आणि त्याचमुळे हे मोठमोठे खेळाडू आज क्रिकेटपासून दूरचा होताना पाहायला मिळत आहेत. मात्र संघाला त्यांचा खूप मोठा फायदाही तेवढाच मिळत आहे, तर प्रत्येक वेळेला ते संघाला सपोर्ट करण्यासाठी उपस्थित राहत आहेत. मग कधी मार्गदर्शन असो, कधी गोलंदाजी फलंदाजीमध्ये चुका होताना पाहायला मिळाल्या तर त्यांच्या दरम्यान मात्र मार्गदर्शन जरूर आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि याच दरम्यान मात्र आपण पाहायला मिळतं की षटक समाप्तीचा पंचांचा इशारा देत असताना पाहायला फक्त 9 धावा या धावफलकावरती आपल्याला लावत असताना BRCC उसाटणे संघ पाहायला मिळतो आहे. आणि ज्या खेळाडूचा आम्ही नेहमीचा उल्लेख करतो तो पहिल्या मॅचपासून त्याने दमदार गोलंदाजीचं प्रदर्शन केलेलं आहे, तोच गोलंदाज प्रथमेश बोराडे आपल्याला गोलंदाजीच्या मार्गावर पाहायला मिळतो आहे. अगदी उंचपुरा गोलंदाज आहे, भेदकताही अचूकताही पाहिली आहे.
मग ते आता खरी कसोटी लागणार आहे, कारण त्याच्यासमोर समीर पाटील, प्रेम पाटीलसारखे हे महत्त्वपूर्ण खेळाडू टेनिस विश्वामधले पाहायला मिळू शकतील. त्यांच्यासमोर तो कशी गोलंदाजी करतो आहे तेही पाहणं तेवढंच आपल्याला या ठिकाणी उत्सुकाचं ठरणार आहे. पण बॉल डिलिव्हर केला जातो आहे या षटकामधला. समीर सफर यावेळेस ओव्हरपिच बॉलला ढकलला आहे. बॉल चालला सीमारेषच्या बाहेर, खराब क्षेत्ररक्षण आणि तिथून हा चौकार येतोय पहिल्या चेंडूवरती. मिळतील 4 धावा. अगदी चेंडू चांगलीपैकी केली होती. थोडा मध्यम गतीचा बॉल होता, त्यावरती मात्र हा स्ट्रोक खेळला गेला होता. तिथे मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि चौकार पाहायला मिळाला. पुढचा बॉल बॅटची काढा लागली आहे. क्षेत्ररक्षण सज्ज आहे. अगदी फ्लाइंग स्वीपमध्ये पहिल्या टप्प्याने चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत सिंगल पूर्ण झाली आहे. आम्ही अगोदरच सांगितलं होतं की समीर पाटील, प्रेम पाटील समोर या गोलंदाजाचा मात्र अगदी मारा कशा प्रकारचा चांगला असू शकतो आहे, ही मात्र त्याची कसोटी लागणार आहे. कारण या गोलंदाजाला भरपूर वर्षे क्रिकेट खेळायचं आहे बाळे संघासाठी. तोचा गोलंदाज मागच्या मॅचमध्ये 2 ओव्हरमध्ये फक्त त्याने 5 धाबा देत 2 गडी बाद केले होते. तोचा गोलंदाज आता मात्र पाहायला मिळतो आहे. त्याच्यासमोर प्रेम पाटील असणार आहे, कारण मैदानामध्ये आपली ही जोडी पाहायला मिळते VRCC उसाडणे टीमसाठी. आणि इथून मात्र लाऊडली अपील झालं पंचांकडे आणि प्रेम पाटीलची विकेट संपन्न केली आहे. प्रथमेश बोराडेने या षटकामध्ये. गुड बॉलिंग. विकेट किपर होते तिथे झेल पकडला गेला. देवेंद्र यांनी हा झेल पकडला. अप्रतिम झेल पकडला. खरं तर शेवटच्या क्षणाला त्यांनी लगेचच झेल पकडून कॅच व्हॅन्ट ते अपील केलं आणि लगेचच मात्र प्रेमला बाद करत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये रोशन हजारी. एक चांगला गोलंदाज, तर दुसऱ्या बाजूला एक असा गोलंदाज ज्याने 2 षटकामध्ये 6 विकेट संपन्न केल्या होत्या. तोच फलंदाजी करत असताना उडाला झेल. झेल होता संभव आणि अचूक झेल टिपला गेला तिथे आणि दुसरी सफलता मिळते प्रथमेश बोराडेला. तर हे यंगस्टर क्रिकेटर आज ज्या प्रकारे क्रिकेट गाजवता आहेत, फार मोठं योगदान राहिलेलं आहे प्रत्येक संघामध्ये. आज वयाचं कितीही मोठं अंतर असू दे, मात्र तुमची अचूकता आणि तुमची गुणवत्ता सिद्ध करत असताना तुम्हाला मिळालेलं प्रोत्साहन तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे विनायक पाटील आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र थोडासा दबावामध्ये संघ आलेला आहे उसाडणे संघ, कारण 2 लगातारच्या विकेट्स आणि त्यानंतर मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज प्रथमेश आहे. यावेळी ही चांगला स्ट्रोक आहे ऑनसाईडला डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला. पंकज फेकलाय बॉल, तोपर्यंत दुसरीचा प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण. 2 धाबांनी सांघिक धावफलक पुढे सरकत असताना जातो आहे 16 धावसंख्येवरती. आतापर्यंत दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 2 विकेटसुद्धा या षटकामध्ये आलेल्या आहेत. ज्या प्रकारचा दबाव होता तो मात्र कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतोय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार आला, त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर लगातारच्या 2 विकेट्स आणि या बॉलवरती आल्या 2 धाबा. म्हणजे आत्तापर्यंत या षटकामध्ये 7 धाबा 2 विकेट. शेवटचा बॉल शिल्लक. प्रथमेश गोलंदाजी मार्गवरती अगदी बाउन्स दिला बॉलला आणि विनायकला चकवत असताना या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 7 धाबा 2 विकेट प्रस्थापित केला. वाटे बॉलिंग, चांगली बॉलिंग या ठिकाणी दाखल करत असताना गोलंदाजी मार्गवरती आपल्याला प्रथमेश बोराडे दिसला आणि अप्रतिम षटक फेकलं. करा मॅच अजूनही बाकी आहे आपल्या खेळण्यासाठी, कारण आत्तापर्यंत धावा
8च्या सरासरीने 16 लागले धावफलकावरती आणि त्यामध्ये विशेष योगदान आपण या दोन गोलंदाजांचं कौतुक करणं तेवढंच गरजेचं आहे. तर आत्तापर्यंत या षटकांचा आपण विचार केला तर दोन लेगबायच्या स्वरूपात धावा जरूर आल्यात. पाणी घेऊन जा लगेच. भरत बोराडे पाण्याची मागणी करतायत. जा लगेच धावत जायचं, आपण जास्त उशीर करू नका. डिंगसवाली थोड्या वेळासाठी मैदानामध्ये गेलेले आहे. थोडासा या मॅचमध्ये व्यत्यय जरूर आहे. तोपर्यंत आपण विश्लेषण पाहूया. पंकज बोराडेच्या पहिल्या षटकामध्ये चौकाराला सुरुवातीला आणि त्यानंतर सावरत असताना एक गडी बाद 7 धावा दिल्या आणि प्रथमेश बोराडेने सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार येत असताना पाहिलासुद्धा आणि त्यानंतरही त्याने स्वतःला सावरून मात्र जी गोलंदाजी केले, 2 गडी बाद केले आणि 7 धावा देत त्याने ही अप्रतिम शतक गाठलं. आणि 2 षटकांमध्ये आपण पाहतोय 16 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मात्र अजूनही मैदानामध्ये ज्या फलंदाजांकडून अपेक्षा केली जात आहे, एका बाजूला समीर पाटील आणि दुसऱ्या बाजूला विनायक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजच्या मार्गवर गोलंदाज भरत बोराडे आपल्याला पाहायला मिळू शकतील. अंतिम 2 षटकं अजूनही बाकी आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये किमान 40-45चा आकडा गाठणे तेवढंच महत्त्वाचं असेल VRCC उसाट्या टीमसाठी. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी तेवढीच चांगल्या प्रकारे होताना पाहायला मिळते. पुरतात चेंडू पहिल्याच बॉलवरती अगदी टोला लागलाय, बॉल झेल उडालाय आणि कोणती संधी गमावली नाही. लगेचच मात्र समीर पाटीलची सुद्धा विकेट मिळवली आहे भरत बोराडेने आणि मोठी विकेट मिळवली आहे. सफलता मिळवली आहे यावेळेस भरत बोराडे यांनी, कारण समीर पाटीलची विकेट तेवढीच महत्त्वाची होती उसाटणे टीमसाठी. अगदी धावांचा वेग वाढवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला दाखल होताना पाहायला मिळेल यश पाटील. पुढचा बॉल भरत बोराडे गोलंदाजी ट्रॅकवरती हाफ ट्रॅकरला उडवला आहे. फिरून अगदी नटरा स्टाईलने बॉलवरती मिळतील 6 धावा. येतो षटकार. सहा धाबांनी सांगिक धावफलक जाऊन पोचला आहे तो तब्बल 22 धावसंख्येवर. आतापर्यंत 22 धाबा, त्यामध्ये 2 चौकार 1 षटकार पाहिला आहे. इतर बॉलचा आपण विचार केला तर विकेटसुद्धा संपन्न केले आहेत या गोलंदाजीवरती. गोलंदाजी आणि फलंदाजीमधला या संघर्षामध्ये एका बाजूला बाले टीम तर दुसऱ्या बाजूला उसाटणे संघर्ष करताना दिसते. पंकजच्या हातामध्ये थोडासा चेंडू स्किड धावताना पाहिला, मात्र लगेच त्याने सावरत असताना चेंडू फेकी केली आणि एकच धावेवर रोखले फलंदाजांना. धावफलकावर धाबा 1ने पुढे सरकत असताना तिसऱ्या षटकामध्ये आत्तापर्यंत 23 धाबा आलेल्या आहेत आणि या तिसऱ्या षटकामधले 3 चेंडू अजूनही शिल्लक. आता समोरून पाहतोय विनायक पाटीलला. बरंचसा हा बॉल ऑन साईडला खेळत असताना डीपमधला स्क्वेअरला त्या शतरक्षी चेंडूवरती आला. तोपर्यंत थ्रोसुद्धा चांगला आला आहे. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. अगदी वेगाने चेंडूवरती आला. बऱ्याच अंतर त्याला गाठावं लागलं, कारण एक एक धाव वाचवणं तेवढंच महत्त्वाचं आहे आणि ती कामगिरी यावेळेस मैदानावरती फिल्डिंगच्या माध्यमातून श्री गणेशची बाळे संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. पुढचा बॉल भरत बोराडे पुढचा गोलंदाजी ट्रॅकवर तर उसाटणे एंड करून मारा करत असताना समोर इथून मात्र अगदी ब्लॉक हॉल फेकला होता, त्यावरती प्रत्युत्तर नव्हतं फलंदाजाकडे. त्या बॉलवरती मात्र कोणती धाव येत नाही. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. स्कोअर कार्ड शिरावला आहे तो मात्र 24 धावसंख्येवर.
अंतिम बॉल शिल्लक आहे. ज्या संघाने पहिल्याच मॅचमध्ये आपण पाहिलं तर उसाडणे टीमने श्रीमलंगवाडी संघाला अगदी 23 धावसंख्येवर रोखलं आहे, तो संघ आज इथे मात्र अडचणीमध्ये सापडला आहे. थोडा स्ट्रगल करत असताना हा बॉलला मात्र या ठिकाणी पाठवला आहे सीमारेषा बाहेर. या षटकामधला दुसरा षटकार आला आहे. यावेळेस मात्र यश पाटीलच्या बॅटमधून पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट, षटकार. आतापर्यंत 3 षटकांमध्ये. चला आता टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. टीम बाळे संघ आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. आता सूर्य आपल्यापासून दूर चालला, एक मॅच अजून शिल्लक आहे, याची आपण दक्षता घ्या. हे संगीत आपलं आपण ऐकलं डीजेच्या माध्यमातून सन्माननीय कैलास शेठ शेंद्रे यांचं अंबरनाथ तालुका अध्यक्ष OPCSL व ग्रामपंचायत सदस्य नाहरेन ज्यांच्या माध्यमातून ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपण पाहतो. त्यांच्याच भावाच्या नावाने स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषक 2025ची स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आज रेग्युलर संघ 8 पाहायला मिळाले आणि उद्याच्या दिवसामध्ये 40+चे 8 संघ आपल्याला पाहायला मिळू शकतील. आजच्या दिवसामध्ये अंतिम फेरीमध्ये कोण दाखल होईल? एक संघ तर नाहरेन पोचलेला आहे टॉप 4मध्ये, मात्र यातून जो संघ जिंकेल तो त्यांच्यासमोर खेळेल आणि त्यातून जी लढत होईल ती मात्र अंतिम फेरीसाठी असणार आहे. पूर्णात बोराडे डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना स्टायलिश फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला आणि चेंडू विसावला तो मात्र प्रथमेशच्या हातामध्ये आणि इथून मात्र विकेट प्राप्त होत असताना विनायक पुढच्या चेंडूवरती बाद. त्यांच्या चेंडूवरती जो झेल उडाला आणि तो मुलाने पकडला खरं तर. आणि हेच कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतंय आज सकाळपासून. ज्या प्रकारे या ठिकाणी त्याने सुद्धा वक्तव्य केलं होतं की मला संपूर्ण टीमचं आणि माझ्या पप्पांचं सुद्धा खूप मोठा सपोर्ट मिळतो आहे, कारण क्रिकेट खेळणं आज साधं काम राहिलेलं नाही. आणि त्याचमुळे आज शिक्षण आणि क्रिकेट हे 2 गोष्टी आपल्याला सांभाळायला लागतात आणि त्याचमुळे घरून खूप मोठा सपोर्टसुद्धा आवश्यक असतो, कारण शिक्षणामध्ये सुद्धा तेवढंच आवश्यक आहे शिक्षण. आणि तेच करत असताना क्रिकेटमध्ये ती गुणवत्ता आपल्याला सिद्ध करण्याची संधी या बाळे संघाने त्याला दिलेली आहे. त्यामध्ये सुद्धा सर्वच संघाचं त्याने आभारसुद्धा व्यक्त केलं होतं. पुढचा बॉल डावखुरी हाताने गोलंदाजी करत असताना हा बॉल अगदी अपड्राईव्ह केलेला आहे. त्याच वेळेला चेंडू पकडला जाईल तोपर्यंत सिंगल पूर्ण झाले आता. याने या सिंगलने धावफलकावर धावा 31 धावा लागलेल्या आहेत. अगदी आपण मॅचमध्ये पकड निर्माण केली आहे खरं तर बाळे संघाने. ज्या संघाची आपण बॅटिंग पाहिली ना तर 9 चेंडूवरती त्याने विजय प्रस्थापित केला होता, तोच BRCC उसाटणे संघ आता संघर्ष करतोय. पुढचा बॉल हाफ ट्रेकरचा आणि संधी होते. पंकजच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना गेला सीमारेषा बाहेर. अतोनात प्रयत्न जरूर केला पंकजने, त्याच्या चेंडू डोक्यावरनं गेलाय, येतो षटकार. जास्त गाठली, अंतर गाठता आलं नाही आणि लगेचच फलंदाज. मात्र इथून आपल्याला पाहायला मिळतो तो यश पाटील मैदानाच्या बाहेर. नयन पाटील आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येचा आपण विचार केला तर यश पाटीलने 3 षटकार टोकत 19 धावसंख्येचं योगदान दिलं आणि सांघिक धावसंख्या 37 धावसंख्येवरती पाहायला मिळत्या. अगदी शेवटचे 2 चेंडू शिल्लक असताना आता मात्र प्रतिहल्ले 1-2 येतील का हाही विचार उसाने टीमच्या माध्यमातून केला जातो आहे. मात्र टार्गेट मोठं होणार नाही याची दक्षता टीमकडून घेतली जाईल बाळे संघाकडून. पुढचा चेंडू पुढच्या बॉलवरची बॅटवर येत नाही म्हणावा तसा. एक धाव तर वसूल केले, दुसरीचा प्रयत्न आणि स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि इथून मात्र 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळत आहेत. 2 धावा कंप्लीट होत असताना धावसंख्या 2ने पुढे सरकत असताना पाहायला मिळते. 39 धावा लागल्या धावफलकावरती. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये अगदी आपण पाहिलं तर 40च्या आसपास धावसंख्या पोचली जरूर. तर मॅचमध्ये आपण पाहिलं ना तर गोलंदाजीमध्ये जी विविधता पाहायला मिळाली आहे पहिल्या 2 षटकांमध्ये, त्यानंतर भरत बोराडे यांच्या षटकामध्ये अगदी आपण पाहिलं तर 14 धावा आल्या. आता गुरुनाथ बोराडे गोलंदाजी करत असताना 1 षटकार जरूर आलेला आहे. 9 धावा आत्तापर्यंत आलेल्या आहेत. लास्ट टू गो. शेवटचा बॉल
आगळा वेगळा फटका केला आहे. खरं तर खेळायचा होता ऑन साईडला, बॉल गेला ऑफ साईडला. दुसरीचा प्रयत्न केला जातो आहे, तोपर्यंत एकाच धावेवर रोखलं गेलं. रनच्या स्वरूपात विकेट संपन्न झाले. धाबा झालेल्या आहेत त्या मात्र 40 आणि 41 धाबांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे मैदानामध्ये टीम श्री गणेश बाळे संघासाठी. या मॅचमध्ये बरंच काही पाहायला मिळू शकेल. तेवढी ताकदवर गोलंदाजी उत्साहने टीमकडे सुद्धा आहे. एक चांगली गोलंदाजी आणि फलंदाजीमधली लढत पाहायला मिळेल या शंका नाही. तोपर्यंत जाऊया आपण सत्कार समारंभाकडे. आम्ही आयोजन कमिटीला विनंती करत आहोत, सन्माननीय अतिथी रवी पाटील सरांचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. आपण यायचं आहे. आरेश पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. आरेश पाटील यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. उपस्थित मान्यवर या स्पर्धेसाठी आपण वेलात पेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं आकाश म्हात्रे यांचासुद्धा सत्कार करणार आहोत. व्यासपीठावरती आपण भरपूर सारे मान्यवर मंडळी आपल्याला आत्तापर्यंत सकाळपासून पाहायला मिळाली आहे. कारण स्पर्धेवरती आणि स्पर्धकांवरती आणि आयोजकांवरती असलेलं प्रेम, या प्रेमाखातर इथे मस्त उपस्थिती पाहायला मिळते आहे. आणि महेश पाटील यांच्या शुभ हस्ते कॅमेरा फिरवायचा आहे. कॅमेरामन व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जात आहे. तर याच दरम्यान राजाराम चिकणकर साहेब आलेले आहेत. त्यांचंही आम्ही मनापासून स्वागत करत आहोत. यावं आपण आपलं व्यासपीठावर मनपूर्वक स्वागत आहे. दिलीप पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे, आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. महेश पाटील आणि या स्पर्धेचे शिल्पकार कैलासदादा शेंद्रे यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जात आहे. दिलीप पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे. त्याचबरोबर गोरख म्हात्रे यांना सुद्धा विनंती असेल. या सर्व साहेबांना विनंती आहे, कारण पाहुण्यांची उपस्थिती आज सकाळपासून सायंकाळपर्यंत पाहायला मिळते. कारण आयोजकांवर असलेलं प्रेम आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं आहे. आणि सर्वच मान्यवरांचा आम्ही या ठिकाणी शुभ सन्मान करत असताना तेवढंच धन्यवाद देत आहोत. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, आमच्या स्पर्धेला भेट दिली, त्याबद्दल आपल्या मनापासून आम्ही आभार व्यक्त करत आहोत. याच वेळेस मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत होताना पाहायला मिळत आहे. मनोज ठाकूर शिरवली कुठे असतील तर या इथे समालोचक कक्षामध्ये. त्याचबरोबर राजाराम पाटील साहेबांचा, चिकणकर साहेबांचं या ठिकाणी स्वागत केलं जाईल. याचं आपण स्वागत कक्षामध्ये. राजाराम चिकणकर साहेबांना विनंती आहे. या स्पर्धेचे शिल्पकार कैलासदादा शेंद्रे यांच्या शुभ हस्ते सर्वच मान्यवरांचा शुभ सन्मान केला जात आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आपण जी उपस्थिती दाखवली, आपला अमूल्य वेळ दिला, त्याबद्दल इथे मात्र सन्मानचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ देऊन इथे शुभ सन्मान केला जात आहे मान्यवरांचा. या राजाराम चिकणकर साहेबांना विनंती आहे, आपण सुद्धा जायचं आहे स्वागत कक्षामध्ये. कैलासदादाच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केला जातो आहे. सर्वच मान्यवरांचा या ठिकाणी शुभ सन्मान झालेला आहे. त्याबद्दल सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करत आहोत. आणि जातो या ठिकाणी मॅचकडे, जिथे मॅच रंगते. बाले संघाला आवश्यकता आहे ती मात्र 41 धावसंख्येची. पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती जोडले जातील आमचे समालोचक मित्र मनोज ठाकूर शिरवली यांचा आपण आवाज ऐकूया. थँक्यू सो मच. बोलूयात मॅचकडे. जिंकण्यासाठी 41 धावांची गरज आहे. पहिलाच बॉल. इथे बॅटची लिडिंग आहे, तिथे चेंडूची अडवणी केली गेली. आली आहे फक्त सिंगल रन. सामन्याला सुरुवात झाली दुसऱ्या फेरीतील. ही दुसरी लढत आपल्या भेटीला येथे आलेल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत. मी मनोज ठाकूर, समालोचक शिरवली. आलेल्या सर्वांचं या प्रतियोगितेमध्ये स्वर्गीय गणेश शेंद्रे स्मृती चषक 2025 मध्ये आलेल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. घेऊन चलतोय तुम्हाला
क्रिकेटच्या रंगीन दुनियेमध्ये जिथे दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत एका बाजूला बाले एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय VRCC उसाडणे. पुढचा बॉल 41 धाबा तिथे रोखायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती रोशन हजारी मागच्या मॅचचा हिरो, त्यानं मागच्या मॅच मध्ये काय कमालीची गोलंदाजी केली होती. तो गोलंदाज गोलंदाजी ट्रॅक वरती 2 चेंडू त्यानं डिलिव्हर केलेत. धाव पुस्तकावरती 2 धाबा इथे जोडल्या गेलेत. काय कमालीची गोलंदाजी आहे. पुढचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन रिझनला क्षेत्ररक्षक शेवटच्या क्षणाला अडवणी करतायत. आल्यात या चेंडूवरती 2 धाबा. दोन्ही तुल्यबल संघ एकाच विभागातून हे 2 संघ बिलॉंग करतात आणि त्या 2 संघांमध्ये ही दमदार लढत. नारायण संघ सेमीफायनलचं तिकीट मिळवलाय. मात्र या सामन्यामधून जो संघ जिंकेल तोही त्यांना तिथे सेमीफायनलमध्ये भिडत लढत देईल आणि इथून संघ जो जिंकेल तो सेमीफायनलचं तिकीट मिळवेल. पुढचा बॉल आलाय डॉट बॉल. काय कमालीची गोलंदाजी रोशन हजारेची राहिली आहे. धाव पुस्तकावरती 4 धावा पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची मॅच. 41 टार्गेट. मोठे फडके खेचावे लागतील. संघर्ष करावा लागेल. बाले संघाला समोर भावेश वारे अजय कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. भावेश वारे इथून फक्त दिशा दिली आहे. चेंडूला लॉग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील. 2 धावा तिथे प्राप्त केल्या जात आहेत. काय गोलंदाजी राहिली आहे. सुरेख गोलंदाजी. भेदक मारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. रोशन हजारी 6 धाबा त्यानं खर्च केलेत. पुढचा बॉल बॅटची लिडिंग आहे. चेंडूला फक्त दिशा दिली आहे. चेंडू फरार होतोय फाईन रिजन मध्ये. 4 साठी चौकार. खर्च करू नका. उसाडणे संघ विनंती असेल लगेच आपण गोलंदाजाची निवड करा आणि लगेच प्रस्थान करायचं आहे. पहिलं षटक संपलंय. 10 धाबा धाव पुस्तकावरती जोडल्या गेल्यात. भावेश वारे अजय कोहली ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 41 धाबा बनवेल का. आता येणारे 3 षटक जिंकण्यासाठी 31 धाब्यांची गरज. सामना तुल्यबल आहे. सामना अजून खरं तर दोन्ही संघांच्या बाजूने आहे. मात्र इथून फटकेबाजी करावी लागेल. एकाच फटका 1 षटकामध्ये टार्गेट ठेवावं लागेल. मात्र विकेट मिळवाव्या लागतील. गोलंदाजी करणाऱ्या VRCC उसाडणे संघाला समीर पाटील आलेत. दुसऱ्या क्रमांकाचे गोलंदाज. गोलंदाजी ट्रॅकवरती 10 धाबा झालेत. धाव पुस्तकावरती एका बाजूला बाळे एका बाजूला उसाडणे. हे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध या लढतीमध्ये लढत देत असताना पुढचा बॉल फटका हवेमध्ये फसलाय. तिथे चेंडू खाली. क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी नाही. पहिली विकेट डाऊन. मैदानाच्या बाहेर फलंदाज परततोय अजय कोहली. पहिलीच विकेट समीर पाटील मिळवली आहे. नवीन फलंदाजी मार्ग वरती देवेंद्र आता इन ॲक्शन मोडमध्ये पाहायला मिळेल. 41 धाबा बनवायच्या होत्या. त्यामधील 10 धाबा बनल्या गेल्यात. ही स्पर्धा आपण पाहतोय. सन्माननीय कैलास शेठ शेंद्रे OBC सेल अध्यक्ष सन्माननीय व ग्रामपंचायत सदस्य नारायण सन्माननीय आमचे कैलास शेठ म्हात्रे यांच्या संयुक्त विद्यमानाने
व आई गावदेवी 40+ क्रिकेट संघ नारायण यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. स्वर्गीय गणेश चंद्र स्मृती चषक 2025 एक दमदार आणि भव्य असं आयोजन. तेवढंच कौतुक करावं लागेल महेशदादा पाटील आणि त्यांच्या समवेत भालचंद्रजी पाटील याही मान्यवरांचं तेवढंच कौतुक करावं लागेल. त्यांचं सुद्धा विशेष सहकार्य या मॅचेससाठी राहिलं आहे. आणि सर्व ग्रामस्थ मंडळ नारायण असेल आणि 40+ संघ नारायणचा असेल त्या सर्वांचं चांगलं योगदान या स्पर्धेसाठी राहिलं आहे. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे कव्हर्सला. चेंडू फरार होतोय 4 साठी येतोय. अजून एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती धाबा 14 आता जोडल्या जात आहेत. एक एक चेंडू नजीक. सामना कधी उसाडण्याच्या बाजूने सामना कधी बाल्याच्या बाजूने झुकतोय. ही तुल्यबल लढत आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा समीर पाटील सज्ज असेल. खोलवर टप्प्याचा खोदून काढलाय चेंडू. तिथे सेकंड स्लिपला अडवणी केली जाईल. आले फक्त एकच धाव. एकेरी धावांना प्राधान्य देत असताना खेळ पुढे घेऊन चाललेत हे दोन्ही फलंदाज. नारायण संघानं तिसऱ्या फेरीमध्ये खरं तर मजल मारली आहे सेमी फायनलमध्ये. मात्र इथून कोणता संघ जिंकेल आणि तो नारायण संघाला सेमी फायनलमध्ये तिथे भिडत देईल. VRCC उसाडणे की श्री गणेश बाले जिंकण्यासाठी 15-26 स्विचिटचा प्रयत्न. तिथे पहा काय घडलंय. स्विचिट मारायचा प्रयत्न होता. फलंदाज सेफ आहेत. लेग बिफोर विकेटची ते अपील केली जरूर होती मात्र फलंदाज होते सेफ. चेंडू आलाय डॉट. आता 14 चेंडू जिंकण्यासाठी 26 धाब्यांची गरज. अजून सामना खरं तर बॅलन्स आहे. कोणाच्या बाजूने झुकला नाही. एखादा मोठा फटका सामन्यामध्ये खरं तर कमबॅक करून देईल श्री गणेश पाले संघाला. मात्र तो मोठा फटका येईल का. आलाय डॉट बॉल. असे डॉट बॉल जर फेकले तर प्रेशर वाढेल फलंदाजी करणाऱ्या भावेश वारे आणि देवेंद्र पाटील वरती. मात्र एखादा मोठा फटका सामन्यामध्ये मजा येईल. सामन्यामध्ये शिरकाव करेल. 13 चेंडू आता 26 धाब्यांची गरज. चेंडू आणि धाबांचं जे अंतर होतं ते वाढलंय आता. पुढचा बॉल इथे पंचांचा इशारा आलाय वाईडचा. एक धाव अतिरिक्त तिथे ऍड केली जाईल स्कोर बुक मध्ये. धाव पुस्तकावरती आता धाबा 16 लगवल्या जात आहेत. आता जिंकण्यासाठी येणारे 13 चेंडू 25 धाब्यांची गरज. कोणता संघ बाजी मारेल. पुढचा बॉल इथे डॉट बॉलची समाप्ती झाली आहे. आता 12 चेंडू जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग 25 धाब्यांची गरज. कोणता संघ इथून बाजी मारेल हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. 12 चेंडू 25 धाब्यांची गरज. आता गोलंदाज कोणता येईल कारण हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. या षटकामध्ये 10 ते 15 धावा आल्या तर इथून सामन्यामध्ये बनून राहील बाले संघ. मात्र हे षटक जर 1-2 विकेट मिळवल्या डॉट बॉल जर डिलेव्हर केले तर VRCC उसाडणे संघ इथून सामन्यामध्ये शिरकाव करेल. 12 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 25 धाब्यांची डीजे. थँक्यू डीजे. धाव पुस्तकावरती धाबा 12 चेंडू 25 धाब्यांची गरज. प्रेम पाटील या गोलंदाजाची निवड केली आहे. काय करेल समोर देवेंद्र पाटील आणि भावेश वारे. 12 चेंडू जिंकण्यासाठी 25 धाबा बनवायच्या आहेत. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये कोणता संघ बाजी मारेल हे षटक सांगून जाईल सामना कोणाच्या बाजूने झुकतोय.
पहिलाच बॉल आडव्या बॅटनं तिथे फटका खेचायचा होता. एक धाव सहजरित्या पूर्ण केली जाते. एका धाबेनं संघ पुढे सरकतोय. आता धाव पुस्तकावरती 17 धाबा लगवल्या जात आहेत. एक एक चेंडूवरती खरं तर सामना कधी श्री गणेश बाले संघाच्या बाजूने झुकतोय तर दुसऱ्या चेंडूवरती कधी सामना उसाटण्याच्या बाजूने झुकतोय. चला टीम मीटिंग घेऊ नका, पण लगेचच सामन्याला सुरुवात करा विनंती करतो आपल्याला. धावपुस्तकावरती 11 चेंडू आता जिंकण्यासाठी 24ची गरज. 17 धाबा जोडल्या गेल्यात. सन्माननीय आमचे पंडितजी चिकनकर यांचे ते शुभागमन झालंय. विनंती करेन पाहुण्यांना आपण येऊन आमच्या मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सरच हार्दिक स्वागत. पंडितजी चिकनकर यांना विनंती करतो आपण या. आपलं सरच हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. चेंडू येईल का, मात्र अडवणी केली गेली. सिंगल धाव सहजरित्या पूर्ण. दुसरी धाव काढत असताना फलंदाज बाद देवेंद्र पाटील. बॅक टू डग आउट. की 18 धावा झाल्यात जिंकण्यासाठी. 10 चेंडू 23 धाब्यांची गरज. एखादा मोठा फटका लगवाबाज लागेल. समोर भावेश वारे आहे, त्याच्यामध्ये क्षमता आहे, मात्र फटका तेवढाच दमदार. अलॉंग द कार्पेट मिळेल फक्त एकच धाव. दुसरीचा प्रयत्न नाहीये. दुसरीचा प्रयत्न इथे होईल. आल्या 2 धाबा. 2 धाबेनं इथे संघ पुढे सरकत चाललाय 20 धाब्यांवरती. काय गोलंदाजी होतीये. जकडून ठेवलाय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय. मात्र एखादा मोठा फटका इथून मॅच मध्ये मजा येईल. अजून 21 बनवायचे आहेत आता येणाऱ्या 9 चेंडू मध्ये. 9 बॉल 21. हे 3 बॉल खूप इम्पॉर्टंट असतील. पुढचा बॉल उडवायचा होता, आला इथे वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा वाईडचा आलाय. आता 9 चेंडू 20. कोणता संघ बाजी मारेल, धमक दाखवावी लागेल. जबाबदारी स्वीकारून मोठे फटके, आटके पार झेंडे रोवावे लागतील आता फलंदाजी करणाऱ्या भावेश वारेला. पुढचा बॉल फक्त दिशा दिली आहे. मिडो आपला क्षेत्ररक्षक आहेत डेंजर एंडला, मात्र फलंदाज सेफ आहेत. थर्ड मॅन तिथे थर्ड अंपायरचा इथे मागणी केली आहे रनआउट साठी. चला 12 प्रतिनिधी आपण पवेलियन मधून आवाज दिला तर त्या संघाला पॅनल्टी पॅनलाइज केली जाईल. जो काही निर्णय आहे तो थर्ड अंपायर तिथे देतील. फक्त 12 प्रतिनिधीने ते बघायचं आहे. नॉट आउट आहे फलंदाज साहेब. आता जिंकण्यासाठी 8 चेंडू 19. सामना तेवढाच मजेशीर इथे रंगलाय. 8 बॉल 19. एक मोठा फटका येईल का, आलाय लॉगॉनच्या डोक्यावरनं लॉफ्ट ड्राईव्ह ठोकलाय. प्रेम पाटीलच्या या चेंडूवरती दमदार षटकार. अंकित कोहलीनं हा दमदार फटका खेचलाय. आता 7 चेंडू 13ची गरज. चला टीम मीटिंग करू नका, अगोदरच आपल्या सामन्यांना खूप उशीर झालाय. लक्ष असू द्या समीर पाटील, आपण टीम मीटिंग करू नका. आता 7 बॉल 13.
कोणता संघ बाजी मारेल? श्री गणेश बाले. आता थोडं पारडे जड आहे. VRCC उसाडणे त्यांना फाईट देतोय. 7 बॉल 13. आता हा शेवटचा बॉल असेल या षटकामधील. याही चेंडूवरती जर मोठा फटका आला ना तर मॅचला अजून मजा येईल. 7 बॉल 13 ची गरज. आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष हार्दिक स्वागत. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. 7 बॉल 13. समोर अंकित कोहली ज्यानं आत्ताच षटकार ठोकलाय. पुढचा बॉल तिथे फटका पसलाय. चेंडू हवेमध्ये. शॉर्ट फाईन रिजनला पकडलाय जेल. संपलाय अंकित कोहलीचा हा खेळ. आता सामन्याला मजा आहे. आता येणारे 6 चेंडू 13 ची गरज. चला लगेच नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चला लगेच गोलंदाजाची निवड करा आणि गोलंदाजाला तिथे प्रस्थान करायला लावा. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 ची गरज. डीजे आपण चला लवकर जा. सहा चेंडू 13 धाब्यांची गरज. कोणता संघ बाजी मारेल? उसाडणे की बाळे हे पाहणं तेवढंच महत्वाचं असेल. 6 चेंडू जिंकण्यासाठी 13 धाब्यांची गरज. 6 चेंडू 13. 28 धाबा बनल्या जात आहेत. आता 6 चेंडू 13 ची गरज. कोणता अस्त्र उसाडणे संघ तिथे वापरेल? कोणत्या गोलंदाजाचा वापर करेल उसाडणे संघ? कारण ही मॅच इम्पॉर्टंट आहे. ही महत्वाची लढत आहे. 6 चेंडू 13 धावा बनवायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग. समोर भावेश वारे. चांगलं काम केलं नाहीये भावेशनं आतापर्यंत. सलामीवीरसाठी तो जरूर केलाय. मात्र आता जबाबदारी स्वीकारून एखादा मोठा फटका खेचावा लागेल. 6 चेंडू 13 ची गरज असताना गोलंदाजी ट्रॅक वरती. नयन पाटील धाबा रोखेल का? 6 बॉल 13 ची गरज. एकदा जोरदार टाळ्या. सामन्याला मजा येते. पुढचा बॉल तिथे आडव्या बॅटनं खेळून काढलाय. एक धाव सहजरित्या पूर्ण आणि एकेवरती समाधान मानतायत. आता स्ट्रायकर एंड वरती येईल नवीन फलंदाज. इन ॲट नंबर 5 फलंदाजाचं नाव महेश कोहली. फलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. 5 बॉल आता 12 धाब्यांची गरज. सामना हाय व्होल्टेज पाहायला मिळतो आपल्याला. 5 बॉल 12. दोन्ही तेवढंच तुल्यबल संघ. काय मजा आली आहे मॅच मध्ये. दुसऱ्या फेरीतील दुसरी लढत. शेवटच्या चेंडू पर्यंत ही लढत जाईल असं वाटतंय. 5 बॉल 12 जिंकण्यासाठी बाले संघाला बनवायचे आहेत. पुढचा बॉल उडवायचा होता. डॉट बॉलची समाप्ती. आता 4 चेंडू 12. नयन पाटील कमबॅक करतोय. संघर्ष करणं हाही गोलंदाज जाणतोय आणि तोच संघर्ष मैदानाच्या आतमध्ये नयनचं खरं तर सामर्थ्य बदलेल आणि इथून त्यानं डॉट बॉल डिलिव्हर केलाय. 4 बॉल आता 12 ची गरज. पहा प्रेशर आहे. हे प्रेशर आहे नयन वरती असलेलं थोडस रन मध्ये चुकी. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅक वरती. आता 4 चेंडू 12 धाब्यांची गरज. 29 धाबा धाव पुस्तकावरती. 4 बॉल 12 धाबा बनवायच्या आहेत. पुढचा बॉल व्हेरिएशन दाखवलं तिथे. स्लोवर 1 बॉल फेकला. मात्र फलंदाज रनआउटचा शिकार. इथून आता स्ट्रायकर एंड वरती भावेश वारेनं स्ट्राईक घेण्याचं धाडस मानस दाखवलाय. मात्र स्ट्रायकर एंड वरती आता भावेश वारे जरूर आलाय.
कमाल करेल का? अटके पार झेंडे, या अटके पार फटके हा भावेश वारे लगवेल का? कारण येणारे 3 बॉल आता जिंकण्यासाठी 12ची गरज. चला स्पीडअप करा, अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. नारायण संघ आपण रेडी राहायचंय. तो सामना महेश दादा किती षटकांचा असेल? आज होईल पण उद्या. चला पुढचा सामना देखील 4 षटकांचा खेळवला जाईल, त्यामुळे नारायण संघ आपण रेडी राहायचंय. 3 बॉल 12, उडवलाय चेंडूला, उंची जास्त लांबी कमी, सापल्यामध्ये सापडलाय आणि इथून कमबॅक केलाय VRCC उसाटणे संघाचा गोलंदाज नयन पाटील. अजून एक विकेट त्याच्या नावावरती. फलंदाज बाद होतोय भावेश वारे. बॅक टू डगआउट. काय गोलंदाजी राहिली आहे नयन पाटीलची. 13 धावा त्याला डिफेन्स करायच्या होत्या. खर तर पहिला बॉल त्यानं 1 धाबेसाठी डिलिव्हर केला, त्याच नंतर लगेच डॉट बॉलची फेकी केली, त्यानंतर रनआउटच्या सुरुवात विकेट मिळवला आणि मागच्या चेंडूवरती विकेट. आता 2 चेंडू जिंकण्यासाठी 12ची गरज. एखादा मोठा फटका येईल का? या चेंडूवरती षटकार ठोकेल का? इथून फटका तिथे अलॉंग द कार्पेट. सामन्यामध्ये आता वर्चस्व VRCC उसाटणे संघाचं. चेंडू जरूर 4 धाव्यांसाठी गेलाय. आता विचार करावा लागेल. खर तर आपल्याला संघ पाहायला मिळतोय श्री गणेश बाले क्रिकेट संघाला आता विचार करावा लागेल. भावेश वारे हा पहिल्या क्रमांकावर गेला होता, मात्र चांगलं कार्य त्याच्या बॅटमधून झालं असतं तरी यदा कदाचित आज सामना बाले संघाच्या बाजूने झुकला गेला असता. आता येणारा 1 चेंडू जिंकण्यासाठी 8 धाब्यांची गरज. जर हा बॉल वाईट आला, 9 आला तर मॅच मध्ये मजा येईल. 1 बॉल 8. पहा तिथे रनअप मध्ये चुकी झाली. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नयन पाटील. चला नारायण संघ नाही घेऊ द्या. नारायण संघ नाही घेऊ द्या. कॅप्टन लगेच आपण या. चला शेवटचा बॉल. तिथून पंचांचा इशारा. नो बॉलचा आलाय आणि या चेंडूवरती आली आहे 1+1 अशा 2 धावा. फलंदाज तिकडे रनआउटचा शिकार. आता थर्ड अंपायर कडे मागणी केली जाते. पहा एक क्रिकेट आहे मित्रांनो. शेवटच्या बॉल पर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की कोणता संघ इथून जिंकेल. आता 1 चेंडू 8ची गरज असताना तिथे गोलंदाजाने नो बॉल डिलिव्हर केलाय, मात्र तिथे चेक केलं जाईल, लाईव्हच्या स्वरूपात चेक केलं जाईल. आमचे महेश दादा यांच्या माध्यमातून चेक केलं जाईल की हा बॉल नो आहे का. आणि हा बॉल जर नो असेल तर मॅचला अजून मजा येईल. पहा इथे चला इथे तिसऱ्या पंचांचा इथे चला नो बॉलचा इशारा आलाय. 1 चेंडू आता जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. आता तिथे काय केलंय नयन पाटीलनं. 1 बॉल 6. हा सामना कुठे होता, कुठे आलाय. मीही खुर्चीवरून उठलो होतो की आता 1 चेंडू डिलिव्हर करेल आणि सामना संपेल, पण परत बसावं लागेल. आता 1 बॉल 6ची गरज. चला लगेच फिल्डिंग मध्ये सजावट करा VRCC उसाटणे. 1 चेंडू 6ची गरज. नयन पाटील आपल्याला गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतोय, चुकी करतोय. इथून जर षटकार आला तर रात्रभर झोप लागणार नाही नयनला. 1 बॉल 6 धावांची गरज. सामना पूर्णपणे झुकवला होता आणि फ्री हिटचा बॉल आहे, हेही लक्ष असू द्या. 1 चेंडू 6 धावांची गरज.
एक चेंडू 8 धाब्यांची गरज असताना नो बॉल तिथे फेकला. एक धाव आली. आता 1 बॉल 6. मित्रांनो सर्वांना आवाज जात असेल तर या चेंडूसाठी एकदा जोरदार टाळ्या. 1 बॉल 6 धाब्यांची गरज. कोणता संघ इथून जिंकेल? पंकज कोहली. पंकज आहे. आलाय डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आलाय. VRCC उसाटणे संघ इथून सामना जिंकलाय. हार्ड लक टीम वाले. चला आपण शेक हँड करायचंय आणि 12 प्रतिनिधी आपण मंचकावरती यायचंय. मॅन ऑफ द मॅच आणि नारायण संघ कर्णधार आपला पाठवा. यश पाटील मॅन ऑफ द मॅच. कम ऑन द स्टेज यश अँड कलेक्ट युअर